नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 19वा हप्ता या 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी हे बिहार येथून आपल्याला 19व्या हप्त्याचे 24 तारखेला वितरित करणार आहेत। पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल, केंद्र सरकारकडून तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे। तुम्हाला या 3 बाबी ओके ठेवणं खूप गरजेचं आहे। त्या 3 बाबी कोणत्या आहेत आपण ते बघणार आहोत। या पीएम किसानच्या शेतकऱ्यांचे या 3 बाबींपैकी एक जरी बाबी ही क्रॉस असेल म्हणजे नसेल, त्यांना पीएम किसानचा 19वा हप्ता आणि 9मो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता त्याला वितरित होणार नाही, म्हणजे मिळणार नाही, अशी स्पष्ट माहिती या व्हिडिओच्या माध्यमात देण्यात येणार आहे। तरी त्या आपण जीआर पण बघणार आहोत, त्याच्यामध्ये सरळ उल्लेख केलेला आहे। या 3 बाबी जर ओके नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही। व्हिडिओमध्ये आपण या 3 बाबींबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, या ठिकाणी भारत सरकार कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय या ठिकाणी अशी एक माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी सरळ हिंदीमध्ये उल्लेख केला आहे मित्रांनो, ते बघणार आहोत आपण। बघूया। एक बार फिर मुस्कुराएंगे किसान, जब खातों में पहुंचेगा किसान सम्मान निधि का किस्त। प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना की 19वीं किस्त का लाभ प्राप्त करने के लिए। हे बघा मित्रांनो, इथे सरळ 3 बाबी दिलेल्या आहे, ते आपण खाली बघणार आहोत। शेतकऱ्यांची या 3 बाबी ओके असतील त्या शेतकऱ्यांना काहीच करायची गरज नाही, त्यांना 19वा हप्ता त्यांच्या सरळ खात्यामध्ये जमा होणार आहे। जरी त्यांची हे 3 बाबीमध्ये एक जरी बाब नसेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल, त्या शेतकऱ्यांनी सर्वात अगोदर आपली ई-केवायसी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे। बघा मित्रांनो, इथे दुसरी पण एक बाब दिलेली आहे, ती म्हणजे एक्टिव बैंक अकाउंट को आधार से लिंक करवाए एवं डीबीटी इनेबल करवाए। जर तुमच्या अकाउंटला जर आधार लिंक नसेल ते तात्काळ तुम्ही करून घ्या आणि आधार लिंक करून घ्या। आणि तुमचं जर डीबीटी लिंक नसेल, म्हणजे डीबीटी म्हणजे आता सन्मान निधीची योजनेचे पैसे जे डीबीटी नुसार ते तुमच्या आधार सीडिंग ज्या अकाउंट आहे त्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तुम्ही तात्काळ काम करून घ्या। तिसरी जी बाब म्हणजे ती आपण बघणार आहोत, भूमी रेकॉर्ड का सत्यापन। तुम्ही जर भूमी रेकॉर्ड तुमचे जे शेताचं सत्यापन नसेल केलेलं आहे, लँड सीडिंग, त्याला लँड सीडिंग असे म्हणतात, तुम्ही जर केलं, तुमचं नो असेल, तुम्ही तलाठी ऑफिसला जाऊन ते यस करून घ्या, तहसील कार्यालयाला जाऊन यस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या हप्त्याला अडचण येणार नाही। आज ही अपनी ई-केवायसी पूर्ण करवाए और अग्रिम किस्त का लाभ ले, अशी ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या पोहोचवा आणि हा व्हिडिओ लवकर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा, त्यांना ही माहिती द्या, जेणेकरून ते या 3 बाबी ओके पूर्ण करतील आणि 19व्या हप्त्याचा ते लाभ घेतील। आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनच्या नोटिफिकेशनला ऑलवर प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये येईल आणि सर्वात अगोदर अपडेट ही महत्त्वाची अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचेल आणि तुम्हाला मिळेल। तरी मित्रांनो, तुम्ही पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।